तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला सगळे प्लॅनिंग करताना दिसतात. अर्णव प्लॅनिंग करत असतो की ईश्वरीचा वाढदिवस कसा साजरा करायचा, ईश्वरीला काय गिफ्ट द्यायचा. तर ईश्वरी प्लॅन करत असते की वाढदिवसाच्या दिवशी अर्णवला प्रपोज करायचं, मनातलं सगळं प्रेम त्याच्यासमोर बोलून दाखवायचं. तर राकेश, लावण्या आणि वल्लरी एकत्र येऊन प्लॅन करत असतात की ही बड्डे पार्टी उधळून लावायची. वल्लरी राकेशला सांगते की हा विचार मी खूप आधीपासून केला होता आणि याचं पूर्ण प्लॅनिंग माझ्या डोक्यात आहे. राकेशला प्रश्न पडतो की वल्लरीकडे असं कोणतं प्लॅनिंग आहे. राकेश हिच्याकडे बघत राहतो. तर या सगळ्या प्लॅनिंगमुळे अर्णव ईश्वरीवरती न चिडता तो वल्लरीलाच कसं घराबाहेर काढतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात ही अशी होते की वल्लरी रूममध्ये येते आणि ती पेटी उघडते, त्यातले ती फोटो काढते. या फोटोचा वापर करून आपण अर्णव, ईश्वरी यांच्यामध्ये दरी निर्माण करायची आणि ईश्वरीला या घराबाहेर काढायचं. ईश्वरीच्या घशात काही जाऊ द्यायचं नाही. ही प्रॉपर्टी, ही संपत्ती फक्त मला आणि माझ्या मुलाला मिळायला हवी असं वल्लरीला वाटत असतं. आणि वल्लरी त्या फोटोचा वापर करून योग्य वेळी अर्णवसमोर मोठा स्फोट करायचं ठरवते. तर इथे अर्णव, ईश्वरी आईबाबांच्या ॲनिव्हर्सरी साजरा करून घरी येतात. ईश्वरी खूप खुश असते. अर्णववरती आपलं प्रेम आहे तिला समजल्यापासून तिला खूप आनंद होतो. तर अर्णवला असं वाटत असतं की ईश्वरीच्या आई वडिलांची ॲनिव्हर्सरी चांगली पार पडली म्हणून ती खुश आहे. ईश्वरी अर्णवकडे बघत असते, त्याच्याकडे बघून लाजत असते आणि त्याच्याकडे बघून प्रेमाच्या गोष्टी बोलत असते. ती काय बोलते तिचं तिला पण कळत नाही. ईश्वरीला अर्णवसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो. त्याचा सहवास तिला हवा हवासा वाटतो. ईश्वरी कारमधून खाली उतरते आणि आतमध्ये जात असते, पण तिचा पदर गाडीच्या दरवाजात अडकतो. ईश्वरीला वाटतं की सगळं जग, सगळ्या वस्तू अर्णव, ईश्वरी या दोघांना एकत्र आणू पाहतायत. ईश्वरी सारखी अर्णवकडे बघून लाजत असते. अर्णवला वाटतं की ईश्वरी खुश आहे म्हणून अशी वागते. ते दोघंही आतमध्ये जातात. अर्णव आतमध्ये येतो आणि सगळ्यांशी गप्पा मारत असतो. ॲनिव्हर्सरीच्या ठिकाणी काय काय झालं ते सगळं सांगत असतो. ईश्वरी लांब उभं राहून अर्णवकडे बघत राहते. तिचं मन अर्णवच्या अवतीभोवतीच फिरत असतं. याच विचारांमध्ये ईश्वरी रूममध्ये जाते आणि अर्णव इथे विचार करत असतो. ईश्वरीच्या घरी जी मजा आली, 2 दिवस ईश्वरी किती छान वागत होती ते त्याला आठवतं. थोड्या वेळाने ईश्वरी रूममध्ये झोपण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या डोळ्यासमोर सारखा अर्णव येत असतो आणि त्यामुळे तिच्या काळजाची धडधड वाढत असते. तर इथे अर्णव काम करत बसलेला असतो आणि अविनाश त्याच्याकडे येतो. अर्णव अविनाशला सांगतो की मला मिस इंदोरच्या नावाने काही इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत आणि ते तिला कळू द्यायचं नाही आहे, तिचे डॉक्युमेंट हवेत. अविनाश अर्णवला सांगतो की अरे नम्रता आहे ना, नम्रताकडून डॉक्युमेंट्स घे. अर्णव नम्रताला फोन करतो आणि ईश्वरीचे सगळे डॉक्युमेंट्स मागवून घेतो. अर्णव डॉक्युमेंट चेक करत असतो आणि त्याला कळतं की 2 दिवसानंतर ईश्वरीचा वाढदिवस आहे. अर्णव मनात ठरवतो की लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे आणि तो स्पेशल करायचाच. अर्णव खूप खुश असतो आणि सगळं प्लॅनिंग करण्यासाठी खाली जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 2 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये दुसऱ्या दिवशी अर्णव ईश्वरीसाठी ड्रेस डिझाईन करत असतो. अर्णव मनात म्हणतो, ईश्वरी, हा तुझा पहिला वाढदिवस असणार आहे लग्नानंतर. आजपर्यंतचा सगळ्यात भारी वाढदिवस मला हा साजरा करायचा आहे आणि स्पेशल गिफ्ट म्हणून मी तुला हा ड्रेस डिझाईन केलेला आहे जो तो देणार आहे. अर्णव पुन्हा कामाला लागतो. तर इकडे ईश्वरी विचार करत असते. ईश्वरी मनात म्हणते, लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस आहे. आता वाढदिवसाच्या दिवशी मी अर्णव सरांना सगळं सांगून टाकणार. त्यांना हो म्हणावंच लागेल. तर इथे राकेश, लावण्या, वल्लरी रूममध्ये येतात. राकेश म्हणतो, लावण्या, काहीतरी करावं लागणार हां. ते सरप्राईज बड्डे प्लॅन करतायत. हा प्लॅन आपल्याला उधळून लावायचा आहे. वल्लरी म्हणते, जावई बापू, तुम्ही काही काळजी करू नका. मी या सगळ्याचा विचार खूप आधीपासून करून ठेवला होता. मी फक्त योग्य संधीची वाट बघत होते. आता योग्य संधी चालून आली आहे. आता बघा, मी असं काहीतरी करणार ना की ज्यामुळे अर्णव ईश्वरीच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढेल. राकेश विचार करतो की वल्लरीकडे असं काय आहे की ज्यामुळे अर्णव इथे एवढा चिडेल आणि ईश्वरीला घराबाहेर काढेल. राकेशला वल्लरीच्या प्लॅनमध्ये दम वाटत असतो.